ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक पहिला समास आठवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम आता वंदू सकळ सभा जय सभेसी मुक्ती सुलभा जेते स्वयं जगदीश उभा तिष्ठत बरे. श्लोक नाहं वसामि वैकुंठे योगिना हृदयर्भो मद्भक्ता गत्र तत्र राष्ट्र मद्भक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठता नारदा. नाही वैकुंठाच्या ठाई नाही योग्यांच्या हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठत नारदा. या कारणे सभाश्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ नामघोष गडगडाट जय जयकार करते गर्जती. प्रेमळ भक्तांचे गायन भगवत कथा हरिकीर्तन वेद व्याख्यान पुराण श्रवण जेथे निरंतर परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणांचे संवाद अध्यात्म विद्याभेदाभेद मंथन जेथे नाना समाधाने तृप्ती नाना शंका निवृत्ती चित्ती बसे ध्यानमूर्ती भाग्यविलास. भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखल सात्विक रम्य रसाळ गायक निष्ठावंत कर्मशीळ आचारशीळ दानशीळ धर्मशीळ शुचिस्मत पुण्यशीळ अंतर्शुद्ध पाळून योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापसक विरक्त निस्पृह अभोसर्णवासी दंडाधारी जटाधारी नागबंधी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर. पुरुषशरण आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी जनस्वी जनामध्ये सिंधू साधू आणि साधक सिद्ध साधू आणि साधक मंत्रयंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते. योगी उत्पन्न ऋषीश्वर दूतात्मिक कवीश्वर मनोजांचे मुनीश्वर आणि दिग्विजयी ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन पंडित आणि पुराणिक विद्वास आणि वैदिक मठ आणि पाठक यजुर्वेदी महाभले महास्तोत्री याज्ञिक आणि अग्निहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी पराकार करते. भूत भविष्य वर्तमान या सात्विकाळाचे ज्ञान वसुत निराभिमानी नवपेक्षी शांती क्षमा दयाशीळ पवित्राण सत्वशीळ अंतर्शुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष रजादिरा सद्गुण सिद्धरामेश महाराज की जय. राजादिराज सद्गुण महाराज की जय. शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतर्शुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष. रामदास महाराज यांनी सभा म्हणजे कोण? श्रोते. श्रोत्यांचं काय केलेलं आहे? नमन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. त्या श्रोत्यांमध्ये कोण आहे?
सर्व साधक, मुमुक्षु आणि सिद्ध म्हणून सांगितलं आहे. शांती, क्षमा, दया, शीळ, पवित्र आणि सत्वशीळ, अंतर्शुद्ध, ज्ञानशीळ, ईश्वरी पुरुष. कोण सभास्थांमध्ये असू शकतात? बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. कोण कुठे आहे काही सांगता येत. आवड आहे ना, भक्तीची आवड, आपण कोण जाणण्याची आवड, स्वतःला ओळखण्याची आवड. जो वक्ता आहे तो स्वतः होऊ शकतो, स्वतः आहे तो वक्ता होऊ शकतो. जाणलं पाहिजे. आता जाणणार कधी? अंतर्शुद्ध, ज्ञानशीळ. अंतर कसं पाहिजे? शुद्ध. हे कशासाठी आहे? म्हणून सांगितलं मुक्तीवरील भक्ती. ज्ञान झालं, मला कळलं मी कोण आहे. म्हणजे काय झालं? सगळं करून सगळं जरी कळलं तरी मुक्तीवरील भक्ती सांगितली. मुक्तीवरील भक्ती म्हणजे काय? सद्गुरूने दिलेलं नाम, सद्गुरूने दिलेलं काय साधन. कुठलं साधन? 4 भजनं आणि सत्संग. सत्संग दिलेलं नाम, 4 भजनं काय टाकायची नाही. महाप्रबळ आहे, महाप्रबळ आहे. मग परत मायेमध्ये अडकू नये म्हणून काय सांगितलं? मुक्तीवर. एखादा गायक असतो की ना, गायक तर चांगलं गाता येत तो, त्याची आवड ती. गाणं येतं म्हणून गाणं सोडत नाही. एखाद्याला एखादी कला येते म्हणून तो कला सोडत नाही. तसं भक्ती, ज्ञान, वैराग्य जरी आलं तर ती आवड, आपली आवड होते. जसं आवडत्या वस्तूशी आपण राहू शकत नाही, तसं जीवाला भक्ती आवडली तर भक्तीशिवाय राहू शकत. जसं गायक असतो ना, गायक तो गातो की नाही? चांगलं गायला येतो त्याला, पण सराव करतो की नाही तो? किंवा आवडीने गातो की नाही? सराव जाऊ दे, सरावाची त्याला गरज नाही, पण आवडीने गातो की नाही? तर गाण्यातच आनंद नाही. तसं भक्ती म्हणजे काय? स्वतःला ओळखलं तरी सद्गुरूने दिलेलं नाम, ध्यान धारणा, 4 भजनं, सत्संग सोडणार नाही. का? आवड आहे ती, ती आवड होते, ती आवड सुटत नाही. शुद्ध आहे ना. जसं आता एखादा काय म्हणतात ना, गायक आहे तो गाण्यातच आयुष्य घालवणार, खेळाडू आहे तो खेळण्यातच आयुष्य घालवणार, एखादी कला आहे त्याच्याकडे कलेतच आयुष्य घालवणार, त्याच्यातच त्याला आनंद आहे. म्हणून या सभेमध्ये म्हणजे काय, श्रोत्यांमध्ये कोणी असू शकतो, कोणी, साधक, सिद्ध, बद्ध, कोणी असू शकतो. म्हणून सगळ्यांना वंदन केलेलं आहे. सगळ्यांमध्ये कोण आहे शेवटी? सोहम होसे स्वानंद घन, सगळ्यांमध्ये एकच आहे. बद्ध असो, मुमुक्षु असो, साधक असो, सिद्ध असो, किंवा कुठल्याही योनीमधला प्राणी असो, पंचमहाभूतामध्ये पण तेच. 4 खाणी 4 वाणी जलक्ष 84 योनीमध्ये तेच, मनुष्य योनीमध्ये तेच. आणि देह आहे ना, त्याचं वर्णन काय केलं आहे? सगळ्यांमध्ये सर्व चराचर भरून उरला आता, त्यात तुझला प्रेमळ म्हटलं.
सर्व चराचरमध्ये तोच आहे. त्याच्याशिवाय काय ते नसेल तर नाही चालणार ना. साधं चैतन्य नाही चालत. चैतन्य नसेल तर डेड होतो माणूस. तर हा ईश्वर तर सगळीकडेच आहे ना. म्हणून जे सभेमध्ये असेल, जे सत्संगाला जे येतात, ते सगळ्यांना वंदन आहे. ते वंदन कुणाला केलं? देहाला नाही, व्यक्तीला नाही. वक्त्याला माहिती आहे सगळ्यांमध्ये देवच आहे ना. प्रारब्धा वेगळी आहे सगळ्यांची, पण देवच आहे की नाही? देवाशी काहीच नाही ना. त्या देवाला नमस्कार. त्या मुलगा शाळेत जातो की नाही? तो जात नाही सुरुवातीला, त्याला बळजबरीने न्यावं लागतं. नंतर सराव होतो, नंतर आवडीने जातो. तसं सत्संगाला सुद्धा जो जातो त्याला सुरुवातीला काय कळतच नाही. हौशे गवशे नवशे म्हणून जातो तो. कालांतराने त्याला अनुभव येतो आणि मग त्याची आवड तयार होते. त्या आवडीने जातो. म्हणून काय सांगितलेलं आहे? भूत भविष्य वर्तमान ज्या सतिकळाचे ज्ञान बहुसिद्ध निराभिमानी निरोपेक्षी शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतर्शुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष. म्हणजे वर्णन कोणाचं केलं आहे? अंतर्शुद्ध कोणाचं असू शकतो? बद्ध ममोक्षु साधकचा अंतर्शुद्ध असू शकत नाही. अंतर्शुद्ध म्हणजे सिद्ध, त्याला वंदन केलं आहे. म्हणून सांगितलं आहे शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतर्शुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष ऐसे जे का सभानायक जेथे नित्य 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 विवेक त्याचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा. म्हणजे काय होतं? विवेक होतो नित्य रोज. मी देव कसा आहे, मी देव कसा आहे, किंवा मी देह कसा नाही, मी देह काय कसा नाही. शाळेत जातो की नाही आपण? शाळेत गेल्यानंतर आपल्याला अक्षर काढता येत नाही. एक अक्षर काय गुरुजी काढून देतो. तो मुलगा गोटाळतो 10 वेळा 15 वेळा 20 वेळा. मग त्याच्या हाताला वळणच लागून जातं काढण्याचं. तसं दररोज आपण सत्संगाला जातो म्हणजे काय? शाळेत गेल्यासारखं आहे ते. सराव होतो आपल्याला की मी देह कसा नाही, मी देह कसा नाही. कारण मनामुळे आहे ना. मने मनुष्या कारण बद्धता मुक्तता कारण. मनाची समजूत आहे मी देह. ती समजूत, तो भ्रम सद्गुरूकडे जाऊन तुटतो. तिकडे काय समजवलं जातं? तू देह कसा नाही, तू देह कसा नाही, ते सांगितलं जातं. ऐकून ऐकून अज्ञान आलं की नाही. जसं एखाद्याला सांगितलं तू काय वेडा आहे, तू वेडा आहे. जो उठला तो त्याला वेडाच म्हणतो. सगळ्यांना माहिती हा शहाणा आहे, पण त्याने ठरवलं हा वेडा आहे. त्याने ठरवलं वेडा आहे, ह्याला वेडच सांगायचं. थोड्या दिवसात त्याला परिणाम होतो. अरे मी वेडा, सगळे मला वेडे सांगतात. मी वेडा आहे का? वेडा आहे म्हणून मला सांगतात ना. तसं त्याला एक मनावर बिंबवलं जातं. तू वेडा आहेस. वास्तविक तू शहाणा असतो, पण बिंबवलं जातं. संग जडला देहबुद्धीचा. तसं सगळे अज्ञानी जग आहे. ते काय सांगतात? आपण देह, आपण जीव आहे, आपण करतो पाप पुण्याचं सगळं. हे काय अज्ञानाचं सगळं शिकवलं जातं, तेच घेतो. जसा मुलगा आता जन्माला आला, त्याला शाळेतच नाही पाठवलं तर काय होणार? त्याला अक्षर काढता येणार नाही, लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही. कसं होणार? बोलायला पण शिकवलं जातं, नाही शिकवलं तर तो तसंच राहणार. सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ते शिकवल्यानंतर त्याचं ग्रहण केलं जातं. जसं काय आहे,
जीव कसा आहे, मन कसं आहे, पानी ने पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. त्या मनाला काय शिकवलं जातं? बोलायला पहिलं, नंतर मग शाळेत जायला, नंतर मग सगळं शिकवलं जातं, नंतर मग त्याला कळतं मला लिहिता येतं, वाचता येतं, सगळं करता येतं. मग तो संसाराला योग्य होतो. कोणी काय वाचायला तर वाचतो, बोलायला बोलतो, सगळे व्यवहार करतो. पूर्वीचे लोक शिकायचे येतच नाही, का शाळाच नव्हत्या, वाचता येत नाही, मग त्यांना व्यवहार करता येत नाही, वेड्यासारखं असतं. पण कालांतराने शाळा आल्या, सगळं शिकवलं गेलं, शिक्षण झालं, सुशिक्षित म्हणतात, न शिक्षित. तसं आध्यात्मिकदृष्ट्या आपण अशिक्षित आहे, आध्यात्मिकदृष्ट्या अशिक्षित आहे. कारण आपल्याला काय जन्मापूर्वीच आपल्याला माहीत नाही, जन्म कोणाच्या पोटी घेणार हे माहीत नाही, जन्म कोणासाठी घेणार हे माहीत नाही, जन्म कशासाठी घेतो हेही माहीत नाही, आणि जन्मल्यानंतर का होणार हेही माहीत नाही. नंतर मग आईवडील वळण देतो ना, जसं कुंभार कसं मडक्याला आकार देतो, तसं आईवडील जे शिकवतात ते शिकत जातं. पुढे मोठा होतो, जसं जसं शिकवलं तसं शिकत जातं, संसार करतो, एक दिवस मरून जातो. काय लौकिकदृष्ट्या बरोबर आहे सगळं, पण आध्यात्मिकदृष्ट्या जन्मापूर्वी आपण काय केलेलं आठवत नाही, जन्मापूर्वी होतो की आपल्याला आठवत नाही, जन्म कोणाच्या पोटी होणार हे माहीत नाही, आपल्या प्रारब्ध कर्मानुसार काय करणार हे माहीत नाही, आणि मेल्यानंतर आपण काय होणार हे काही माहीत नाही. अज्ञानी, अशिक्षित आध्यात्मिकदृष्ट्या. एक सद्गुरू भेटलो आणि सत्संगात आपल्याला कळतं, आध्यात्मिकदृष्ट्या आपण सुशिक्षित होतो, तेव्हा कळतं काय आहे हा जन्म, काय आहे मृत्यू, देव कोण, आपण कोण, हे सगळ्यांचं जग काय, हे सगळ्यांचा उलगडा होतो. तेव्हा कळतं काय मी देह कसा नाही. त्याच्यासाठीच सत्संग आहे, दुसरं काय नाही आहे. संसार समजा देवाकडे मागितलं, आपण किती मागितलं, मनासारखं झालं, पण ते विषयातलं मनात, कारण विषय आहे तिकडे, विषयातलं देवाकडे मागतो की ना आपण, म्हणजे मनासारखं व्हायला पाहिजे. मन कशात हे रुजलेलं आहे, संसारात, विषयात. विषयातलं खातो, विषयात राहतो, विषयातलं मागतो, विषयातलं जमा करतो, म्हणजे मरणार की नाही. कारण ते विषय आहेत, म्हणजे विषय विषयातलं, विषयात राहतो, विषयात खातो, विषयात मरतो. किती पैसा कमव, काही कर, मृत्यू आला तर माझ्याकडे 2 करोड आहे, घे, मला मृत्यू देऊ नको, जमेल. काळ काळ काय आहे, कोणाला सोडत नाही तो. इकडे पैसे कमायचं नाही, इस्टेट कामायची नाही, बंगले बांधले काय उपयोग होणार नाही. मृत्यू आला तर का होणार, काळ समास आहे त्याच्यावरती. दास म्हणतो सद्गुरू आपल्याला काळाच्या पलीकडे नेतो, जन्म मृत्यूच्या पलीकडे नेतो. मग सगळं कोणाला घाबरतात, काळाला. काळ म्हणजे मृत्यू. तर जिवंत असताना कळलं काळ म्हणजे काय, का होणार आहे. मृत्यूला आपण एक्सेप्ट करतो, मान्य करतो. मृत्यू म्हणजे काय हे कळलं तर मान्य करतोस मृत्यूला, की मला मरणाला बरं झालं. शरीर त्याला पीडा वाटते, शरीर त्याला पीडा वाटते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
जिवंत असताना दिगंबर असतो तो, मरण कुणाला आहे? सूक्ष्म देहाला. मृत्यूचा भय, जन्माचा भय, नरकवासाचा भय, 6 विकारात असतो. त्याच्यातून मुक्त करणारा सद्गुरू. सद्गुरू काय म्हणतो? माझ्यात देव आहेत, आहेच, प्रश्नच नाही, मला कळलेला आहे. म्हणून तुमच्यात कसं आहे ते मी पटवून देतो. तुमच्यात पण देव आहे, तुम्हाला माहित नाही. सद्गुरू आपल्याला पटवून देतो, अनुभव देतो. नंतर कळतो, तुला कळलं ना आता कोण आहेस तू? माझा ब्रह्म होऊन राहा. मग किती आयुष्य सुख दुःख येऊ दे, टच घेत नाही आपण, साक्षी भावाने राहतो. कळलं उद्या मृत्यू आहे, ठीक आहे, येऊ दे, ही पीडा जाईल. शरीर म्हणजे त्याला पीडा वाटतं, जीवन म्हणजे पीडा वाटतं. म्हणून सांगितलं, जन्माचे ते मुळा पाहिले शुद्ध न दुःखास ही कारण जन्म घ्यावा. जन्म घेणं म्हणजे दुःख भोगायलाच. ते दुःख गर्भापासून चालू होतात. बालपण, तारुण्य, म्हातारपण. म्हातारपण म्हणजे मेल्यानंतर पण सुटत नाही. सुटतो ही कल्पना, पण मेल्यानंतर अधिदैविक ताप आहेच. जिवंत असताना अधिभौतिक आध्यात्मिक ताप आहे, मेल्यानंतर अधिदैविक ताप आहे. तापातून मुक्त कुठे आहे? सद्गुरू आपल्याला सत्संगाने काय करतो? अंतर शुद्ध करतो. अंतर म्हणजे त्याला आपण कधी पाहिलेलं नाही, त्याला ओळखत नाहीये. का बोललास हे वरल्या रंगा? सगळे वरल्या रंगालाच बोललेलं आहे की नाही? आपली ओळख काय? आयडेंटिटी काय? ओळख आपली जे आई वडिलांनी 12 दिवसांनी दिलेलं नाव, की बालपणापासून चिकटलं, तारुण्यात तेच राहिलं, म्हातारपणी तेच राहिलं, आणि 12 दिवसांनी ते नाव गेलं. नाव कोणाला ठेवलं होतं? देहाला. कुठला देह? स्थूल देह. स्थूल देह आहे, त्याला नाव दिलेलं आहे. आपण सूक्ष्माला ओळखत नाही. भक्ती मार्गात पण आपल्याला सूक्ष्माला ओळखायला होत नाही. भक्ती करतो आपण कशासाठी? पुण्य कमवण्यासाठी. पुढच्या जन्म चांगला जायला पाहिजे, किंवा हा जन्मात आपल्याला सुख ज्याला सुख म्हणतो तो सुखच नाही आहे वास्तविक. ज्या सुखासाठी आपण भक्ती करतो तो सुखच नाही आहे, तो दुःख आहे. हे सद्गुरू भेटल्याशिवाय आपल्याला कळत. जेव्हा तुम्ही तुझी भक्ती करतो, मला भरपूर मनासारखं होऊ दे. नंतर पुढली प्रोव्हिजन काय? मेल्यानंतर मला सदगती भेटवू दे. मेल्यानंतर सदगतीसाठी तो भक्ती करतो. वैकुंठात जायला, शिवलोकात जायला, ब्रह्मलोकात जायला. पण तू आहेस की ना तिकडे? जोपर्यंत आपण आहे, म्हणजे मी पण आहे, तोपर्यंत सुख नाही, शांती नाही, आनंद नाही. म्हणून आपल्याच महाराजांनी म्हटलं आहे, जरी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुमचं शोधून पाहिजे. कोण सुखी आहे? देव नाही, दानव नाही, मानव नाही. या सगळ्यांमध्ये मी आहे, म्हणून शांती नाही आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव नाही. ज्याला आपण देव म्हणतो तर देव नाहीये, ते कल्पनेची देव म्हटलं. कल्पनेचे देव कल्पांती नासती. कुठली कल्पना आहे सगळ्यांमध्ये? मी देह आहे, मी देह आहे. देवाला पण वाटतं की नाही मी देह आहे. दानवाला पण वाटतं मी देह आहे. मानवाला वाटतं मी देह आहे. 84 लक्ष योनीमध्ये ज्यांना शरीर धारण केलेलं आहे त्यांना वाटतं मी देह. हे डुकराचं असो, नाही तर मांजराचं असो, नाही तर उंदराचं असो, किंवा किडामुंगीचं असो, सगळे देहबुद्धीमध्ये आहेत. सगळे. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत सुख नाही.
देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना त्या ज्ञान कल्पांती काळ कळेना. कुठलं ज्ञान? भौतिक ज्ञान नाही, उदरंभरणचं ज्ञान नाही, कुठल्या सायंटिस्टचं ज्ञान नाही, कुठलीही डिग्री नाही. तो ज्ञान. कुठलं ज्ञान? मी कोण आहे. गरबी म्हणे सोहम, बाहेर येता म्हणे कोहम. सगळे कोहम मध्येच आहे. त्या कोहम मधून बाहेर यायला सद्गुरू शिकवतो. तू देह कसा नाही, बाकी काही नाही. सद्गुरू कडे गेल्यानंतर खाण्याची भ्रांती नाही तुम्हाला, ते बरोबर करून घेणार. देवाचा भक्त आहे ना, सद्गुरूचा भक्त आहे ना, खाण्याची भ्रांती होत नाही, अनुभवात्मक आहे, मनासारखं होणार नाही. देवाचा भक्त उपाशी राहत नाही कधी, कारण देव त्याच्या पाठीमागे असतो, पाठीशी असतो, सदोदित. सांगितलं भक्तकार कल्पद्रुमा श्रीगुरु श्रीमद राजाधिराज महाराज त्रिभुवानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरावलंब परिपूर्ण सदोदित सकलमस्थापना. सदा उदित. बद्धामध्ये तोच आहे, ममक्षूमध्ये आहे, साधकमध्ये आहे, सिद्धमध्ये आहे. पण लक्ष कोणाचं आहे? सिद्धाच. अलक्ष लक्ष लक्षने पाहिजे जो असतो त्याला जाणवतो माझ्यात देव आहे, देह आहे. देहाशिवाय मी आहे, मनाशिवाय मी आहे, बुद्धीशिवाय मी आहे, चित्ताशिवाय मी आहे, अहंकाराशिवाय मी आहे, माझ्याशिवाय मी आहे. जिवंत असताना त्याला सद्गुरू अनुभव देतो. त्याला सांगावं लागत नाही भक्ती कर, सहज करतो. आवड आहे त्याची, आवडीची गोष्ट करतो की नाही, म्हणून अंतर शुद्ध होतं, त्याचं मन शुद्ध होतं, अंतर शुद्ध होतं. मन म्हणजेच अंतर. सगळी भानगड कुठे आहे? मने मनुष्या कारण बदता मुक्तता कारण. त्रिगुण कशात आहे? मनामुळे. रजतम सत्व कुठे आहे? मनामुळे. मनाच्या पलीकडे गेला का तू केलास. कारण मनाच्या पलीकडे काय आहे? चैतन्य. चैतन्यामध्ये द्वैत नाही. शिवात्मा चैतन्य कुठून आला? शिवात्म्याकडून. तिकडे पण द्वैत नाही. सगळ्यांना चैतन्याचा अनुभव एकच आहे. आणि सगळ्यांना पाणी पाण्यासारखाच लागतो. सगळ्यांना सूर्य सूर्यासारखाच दिसतो. सगळ्यांना चंद्र चंद्रासारखाच दिसतो. सगळ्यांना दृष्टी एकच आहे. ते तुला वेगळं दिसतं ना मला वेगळं दिसतं असं काही होत नाही. म्हणजे दृष्टी एक, श्रवण एक, स्पर्श एक, सुगंध एक, चव एक. चैतन्य सगळ्यांमध्ये एकच आहे. सगळ्यांना अनुभव एक आहे. शिवात्मा म्हणजे रात्री झोपतो, सगळ्यांना अनुभव एकच आहे, वेगळं नाही. परमात्म्याचा अनुभव वेगळा आहे. ते परमात्म्याचा अनुभव बद्ध ममक्षू घेऊ शकत नाही, साधक पण घेऊ शकत. सिद्ध झालेला तोच घेतो. सिद्धाला परमात्म्याचा अनुभव तो एकच आहे, वेगळा नाही, अद्वैत. आणि सगळे सिद्धांत स्वरूपाचा अनुभव पण एकच आहे, वेगळं नाही. द्वैत फक्त मनामुळे. मनाच्या पलीकडे जाणं. मन म्हणजेच माया. मन म्हणजेच माया आहे. मन आहे म्हणून दृश्य आहे. मन नाही तर दृश्य नाही. म्हणून भासे मना दृश्य तुझ्या स्वरूपी. दृश्य कशामुळे भासतो? मनामुळे. रात्री झोपेत मन नाही आहे, कुठे दृश्य आहे? मन नाही, दृश्य कुठे आहे? मनामुळे दृश्य आहे. सद्गुरु भक्तीने, देवाची भक्ती आणि सद्गुरु भक्तीमध्ये हा फरक आहे. भक्तीमध्ये दृश्य आहे, सद्गुरु भक्तीमध्ये दृश्य नाही. दृश्याच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, मायाच्या पलीकडे सद्गुरु आपल्याला नाही. पाचवा प्रलय करतो. तेव्हा कळतं मी देह कसा नाही. जसं एखाद्याला सांगितलं तू चोर आहे, तो चोर आहे, चोर आहे, चोर आहे.
तो समजतो मी चोर आहे रे. एखादा जाणता माणूस भेटतो, तो चोर कसा नाही, पटवून देतो त्याला. जसं एका सिंहाने दुसऱ्या सिंहाला पटवून दिला, तू काय बकऱ्याचा बछडा नाहीये, वाघाचा आहे, सिंहाचा आहे. पॉइंट टू पॉइंट पटवून दिलं त्याला. तुझं शरीर बघ, तुझं नख बघ, माझे नख बघ, तुझं शरीर बघ, माझं शरीर बघ. कळलं नाही. शेवटी त्याने काय म्हणतात, एका विहिरीकडे नेऊन उभा केला. तुझा चेहरा बघ, माझा चेहरा बघ, काय फरक आहे आपल्यात. तसं सद्गुरू आपल्याला पटवून देतो, कारण त्याला कळलेलं आहे. म्हणून तो आपल्याला पटवून देतो, कारण तो पूर्ण असतो. म्हणून सांगतो ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तो म्हणून आपल्याला पटवून देतो, तू देह कसा नाही. फक्त एक विश्वास लागतो आपल्याला, तो सांगेल तसं वागायचं. तेच कठीण आहे जीवनात, तेच शक्य होत नाही. सद्गुरू सगळ्यांमध्ये देव बघतो, कारण त्याला सत्य कळलेलं आहे. जसं इलेक्ट्रिशियन असतो की नाही, त्याला माहिती आहे इलेक्ट्रिकच्या सगळ्या उपकरणांमध्ये करंट आहे, चालू आहे का बंद आहे ते बघण्यासाठी टेस्टर असतो त्याच्याकडे. लगेच टेस्टर कडून लावतो, मग हात लावतो तारेला, त्याच्याशी हात लावत नाही. तसं सद्गुरूला अनुभव आहे, सिद्धाला अनुभव आहे, सगळीकडे देवच आहे. म्हणून तो सगळीकडे वंदन करतो, सगळ्यांमध्ये देव बघतो. माझं स्वरूप आहे, मीच आहे सगळीकडे, म्हणून तो वंदन करतो. म्हणून हे सभेला काय केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे, भूत भविष्य वर्तमान या सत्कळाचे ज्ञान भविष्यत निराभिमानी निरोपेक्षी. अपेक्षा नसते, कुठली अपेक्षा नाही. मला मान दिलं पाहिजे, मला सन्मान दिलं पाहिजे, नाही. सगळ्यांमध्ये देव आहे, कोण कोणाला सन्मान देणार ना मान देणार. सगळ्यांमध्ये तोच आहे ना. अज्ञानीमध्ये तोच आहे, बद्धामध्ये तोच आहे, मुमुक्षुमध्ये तोच आहे, साधकमध्ये तोच आहे, सिद्धामध्ये पण तोच आहे. त्याला कळत नाही म्हणून तो वंदन नाही करत, ठीक आहे ना. तुला कळतं ना, मग आपण वंदन करायला काय हरकत. म्हणून सांगितलंय निरापेक्षी, निराभिमानी, अभिमान नाही तिकडे, आणि निरापेक्षी असतो. शांती क्षमा ध्यासीन, शांत का असतो, तो मनाच्या पलीकडे असतो. क्षमा का करतो, तो मनाच्या पलीकडे असतो. ध्यासीन, सगळ्यांना देव बघतो. पवित्र म्हणजे त्याला कळलंय मी कोण आहे, तर पवित्र त्याच्या पलीकडे काय असणार. म्हणून सत्वशील, अंतर्शुद्ध आणि ज्ञानशील, ईश्वरी पुरुष, असे सगळ्यांना वंदन केलेलं आहे. ऐसे जे सभानायक जेथे नित्य विवेक. इकडे काय होणार, विवेक, पाचवा प्रलय. तू देह कसा नाही, तू देह कसा नाही. आणि त्याचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामी, राजाधिराज सद्गुणा सेवा, राजाधिराज सद्गुणा सिद्धरामी, राजाधिराज.